हा ताई साहेब इथं बघा आम्हाला इथं अडवलेलं आहे जंगलामध्ये आमचं एक बच्चं धरलेलं आहे. आम्ही जगायचं का मरून जायचं? काय झालं सांगा मला. हे वन अधिकारीवाले आम्हाला खूप त्रास देतात वेळोवेळ कुठं पण अडवून घेतात डायरेक्ट. कुठून बोलता तुम्ही? आम्ही धुळ्यावरून बोलतोय इथं जळगाव जिल्ह्यामध्ये आमचं एक बकरीचं बच्चं नुसत्या पारीजमधून मेंढ्या आणल्या म्हणूनच. कोणी पकडलं? इथं शिपाई हवालदार आहेत बोलून घ्या त्यांच्यासोबत. की मारायची पण धमकी त्यांची हात पण उचलता येते माणसावर. त्यांना सांगून द्या बोलताना नाही मॅडम आम्ही कोऑपरेटिव्ह आहे भरपूर कोऑपरेटिव्ह आहेत आम्ही आम्हालाही कळतं पण आपण त्रास द्यायची भूमिका कधीच नाही घेतलेली आपण. ठीक आहे त्यांची ती शेळी सोडून दे. हां ठीक आहे घ्या बोला त्याच्याशी. हॅलो हा घ्या ती शेळी सोडून घ्या एक चक्कर मारते मी तुमच्या पण भागात. मग ते आज वारंवार किती दिवस बघायचं ताई साहेब आम्ही? नाही येऊ द्या वरतून एकदा हे येऊ द्या मग येते मी तुमच्या इकडे एकदा चक्कर मारते. बरं चाला नाही एकदा भरपूर त्रास आहे ताई साहेब. नाही ठीक आहे. लोक पैसे काय मागता आमच्याकडून कुठं काय करता कुठं मेंढ्या धरता कुठं बकऱ्या कितला सहन करायचा आम्ही? आमच्यासाठी सरकारने काहीच केलेलं नाही का? पैसे कशाचे मागते ते पैसे आज जंगलामधून मेंढ्या आल्या का पैसे मागता डायरेक्ट नाही पैसे दिले का येडे चाळे करता. 1 रुपया कोणाला द्यायचा नाही आणि काही नाही. आता तुमच्या सूचनानुसार आम्ही सांगतोय त्यांना ते म्हणतात ते तिकडच तुमचे अधिकारी पुढारी तिकडच राहू द्या असं बोलले. हा असं बोलता तुमच्या अधिकारी तुमचा शहाणपणा हे तिकडेच शिकवा. चालू येता मारायला स्वतः वॉचमॅन सगळ्यात काय म्हणतो का तुम्हाला जाऊ का तुला हाणू का मारू का सगळ्या याच धमक्या आहेत यांच्यावाल्या. कधपर्यंत असं अन्याय सहन करायचा आम्ही? तुम्ही एक काम करा जे तुम्हाला धमके देईन ना त्यांचे नाव बिव मला व्यवस्थित पाठवून दे. चला ठीक आहे त्यांचं सगळ्यांचं देतो. हो ज्यांनी तुम्हाला धमकी दिले आणि ज्यांनी तुम्हाला पैसे मागितले ना. मॅडम कालपासून अक्षरशः भरपूर त्रास भोगलेला यांचा. मी सांगितलं दादा मेंढ्या हाकलून चालल्या तरी सगळ्यात पुढून येत आहे ते मेंढ्या पकडायला. शिपाई हवालदार येतोय इथं माझ्याकडे हा बोला मॅडम. हां हां मॅडम हा आता तुम्हाला खूप